नमोदेश माऊली हो. जय श्रीराम. मी संदीप अशोकाळे आरोग्यशाला आणि हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो. माऊली, आपण वास्तू शृंखला सुरू केली आहे आणि त्याच्या पुढील शृंखलेबद्दल आपण आज माहिती घेणार आहोत. आपण काल 15पर्यंत मुद्दे पाहिले होते. कालच्या व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये आपण 15पर्यंत मुद्दे पाहिले होते. आता आपण पुढील मुद्द्यांकडे वळूया. इथे पुस्तकामध्ये प्रिंटिंगमध्ये त्यांच्याकडनं हा क्रम चुकलेला आहे, पण ॲक्च्युली हा 16वा मुद्दा आहे. आपण पुढचे मुद्दे पाहूया. पुढच्या मुद्द्यात त्यांनी म्हटलं आहे, शनि का सूर्य मंगल से अशुभ संबंध हो तो मकान में वास्तुदोष रह जाता है, उसको ठीक करा. यांनी काय म्हटलं, एखाद्या जातकाच्या कुंडलीमध्ये शनीचा सूर्य आणि मंगळसोबत काही अशुभ संबंध असेल तर घरामध्ये वास्तुदोष राहून जातो. तर त्याला त्यांनी म्हणजे जसं शनी सूर्य मंगळ याच्या संबंधित जप, दान, उपाय, हवन वगैरे अशा गोष्टी करून त्याला ठीक करायला सांगितलं आहे. त्याच्या पुढच्या मुद्द्यात म्हटलं आहे, कर्क या सिंह लग्न होवे, सूर्य शनि साथ होवे, भूमि मकान की समस्या स्त्री को पीड़ा रहे, शनि का दान शुक्र के जप शांती कराने से शुभ रहे. मग त्यांनी काय म्हटले आहे, कर्क किंवा सिंह लग्न जर असेल एखाद्या जातकाचं, सूर्य आणि शनीची युती असेल तर वास्तूची समस्या जातकाला राहू शकते, घरातील स्त्रीला पीडा राहू शकते, काही अडथळे राहू शकतात, आजार राहू शकतात, बाधा राहू शकते. तर अशात त्यांनी काय म्हटलं, शनीची दानं, शुक्राचं जप, शांती वगैरे अशा सगळ्या गोष्टी केल्याने तिथे लाभ होईल. पुढील मुद्द्यात त्यांनी म्हटलं आहे, सूर्य शनि साथ हो तो मंगल व शुक्र का फल कमजोर होगा, भूमि मशीनरी वाहन में परेशानी रहे. मग पुढच्या मुद्द्यात त्यांनी म्हटलं आहे, सूर्य शनी जर युती असेल तर मंगळ आणि शुक्राचे फल कमजोर होतात आणि अशाने भूमी, यंत्र, वाहन या गोष्टींमध्ये अडथळे येतात. खूप मेंटेनन्स पाहावा लागतो, खूप तिथे आपला खर्च बराच होतो. शनि को मंगल देखे तो शनि की चीज़ों का फल शुभ रहे, मंगल की चीज़ों का फल अशुभ होवे. यांनी काय म्हटले, शनी जर मंगळाला पाहत असेल तर शनीच्या फलितामध्ये शुभता राहते आणि मंगळाची जी फलितं आहे ती अशुभ होतात. पुढील मुद्द्यात त्यांनी म्हटलं, सूर्य शनि युती होवे, अशुभ दृष्टिया होतो, दुखी, आत्महत्या के विचार, मायूसी, शुक्र बलवान होतो, धीरे धीरे सब ठीक होकर प्रसन्न उन्नती होगी. मग त्यांनी पुढच्या मुद्द्यात म्हणले, सूर्य शनी युती असेल, अशुभ दृष्टी जर असेल तर तिथे मनुष्य सदैव दुःखी राहतो, आत्महत्येचे विचार सतत येतात, खूप उदास राहतो. आणि जर शुक्र बलवान असेल तर हळूहळू सगळं ठीक होऊन तो माणूस प्रगती करतो. असे होते आजच्या व्हिडिओमधील पुढील 5 मुद्दे. भेटूया पुढील मुद्द्यांसह नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमोदेश. जय श्रीराम.